विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, मी प्राध्यापक डॉक्टर नितीन आरोटे, अगस्ती कला वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालय अकोले, जिल्हा अहमदनगर, स्मार्ट पॉलिटिकल सायन्स या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 11वी राज्यशास्त्र विषयाच्या पाठ्यपुस्तकाचा परिचय करून घेणार आहोत. आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून पुनर्रचित सुधारित अभ्यासक्रमाचे पुस्तक लागू केलेले आहे. मित्रांनो, या पाठ्यपुस्तकाचा परिचय करून घेत असताना पुस्तकाचे बाह्यरंग आणि पुस्तकाचे अंतरंग अशा दोन भागात आपण विचार करणार आहोत. पुस्तकाच्या बाह्यरंगाचा विचार करताना पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि पुस्तकाचे मलपृष्ठ म्हणजे शेवटचे पान, अशा दोन भागात आपण विचार करणार आहोत. विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, अत्यंत आकर्षक असे मुखपृष्ठ या पुस्तकाला लाभले आहे. मुखपृष्ठावर उद्बोधक अशी 5 प्रकारची छायाचित्र देण्यात आलेली आहेत. तर या मुखपृष्ठाच्या तळाच्या बाजूला आंतरराष्ट्रीय पातळीवर मानवी कल्याणासाठी कार्यरत असणाऱ्या वेगवेगळ्या संस्थांचे लोगोज म्हणजे बोधचिन्ह देण्यात आलेले आहेत. पुस्तकाचे शीर्षक आहे राज्यशास्त्र इयत्ता 11वी. मुखपृष्ठावरील पहिले छायाचित्र आहे भारताच्या केंद्रीय कायदे मंडळाचे. भारताच्या केंद्रीय कायदे मंडळाला संसद असे म्हणतात. लोकसभा, राज्यसभा ही 2 सभागृह आणि भारताचे राष्ट्रपती या 3 घटकांनी मिळून ही संसद बनते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कल्पना आहे की भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे आणि संसदीय शासन पद्धतीमध्ये कायदे मंडळ म्हणजेच संसद सार्वभौम मानली जाते. सार्वभौम याचा अर्थ सर्वश्रेष्ठ. संसदीय शासन पद्धतीमध्ये संसदेला सर्वश्रेष्ठत्व देण्यात आलेले आहे, म्हणजेच त्यातून कायदे मंडळाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आलेले आहे. हे कायदे मंडळ या देशातील नागरिकांसाठी कायदे करण्याचे काम करते. केंद्रीय कायदे मंडळ म्हणजे संसदेचे कामकाज दिल्ली या राजधानीच्या शहरातून चालते. विद्यार्थी मित्रांनो, दुसरे छायाचित्र आहे सर्वोच्च न्यायालयाचे. सर्वोच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कल्पना आहे की शासन संस्थेची 3 अंग असतात: कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ. लोकशाहीत न्याय मंडळाचे स्थान विशेष महत्त्वाचे मानले जाते. भारतात न्यायदान यंत्रणा 3 स्तरावरून काम करते: सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि त्यांच्या नियंत्रणाखाली असणारी दुय्यम किंवा कनिष्ठ न्यायालय. सामान्यतः न्यायदानाचे काम करण्याबरोबरच न्यायालयाला नागरिकांच्या मूलभूत हक्कांच्या रक्षणाची जबाबदारी पार पाडावी लागते. तसेच राज्यघटनेच्या रक्षणाची जबाबदारी देखील या न्याय मंडळावर सोपविलेली आहे. मुखपृष्ठावरील तिसरे छायाचित्र आहे इंडिया गेट. राजपथ, नवी दिल्ली येथील इंडिया गेटचे हे छायाचित्र असून विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कल्पना आहे की भारताची राजधानी दिल्ली हे एक ऐतिहासिक शहर आहे आणि अनेक ऐतिहासिक वास्तू या शहरामध्ये आपणास पाहावयास मिळतात. इंडिया गेट हे या अर्थाने पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुखपृष्ठावरील पुढील छायाचित्र आहे संयुक्त राष्ट्रांचे कार्यालय. संयुक्त राष्ट्रांचे स्वित्झर्लंड मधील जिनिव्हा शहरातील हे कार्यालय आहे. आपल्याला कल्पना आहे की दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक शांतता व सुरक्षितता टिकवून ठेवण्यासाठी दिनांक 24 ऑक्टोबर 1945 या दिवशी संयुक्त राष्ट्रे ही संघटना स्थापन करण्यात आली. आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता व सुरक्षितता निर्माण करणे ही जबाबदारी प्रामुख्याने संयुक्त राष्ट्रांकडून पार पाडली जाते. संयुक्त राष्ट्रांच्या या कार्यालयाच्या बाहेर सभासद राष्ट्रांचे राष्ट्रध्वज लावण्यात आलेले आहे. काय संदेश देतात हे राष्ट्रध्वज?
संयुक्त राष्ट्रांची सभासद असलेली सर्व राष्ट्रे समान आहेत. कोणतंही राष्ट्र श्रेष्ठ अथवा कोणतंही राष्ट्र कनिष्ठ नाही असा एकत्रित संदेश या राष्ट्रध्वजांच्या माध्यमातून दिला गेलेला दिसतो. पुढील छायाचित्र आहे राजधानी दिल्ली येथील इमारतीचे. फेस्टिवल ऑफ लाईट. प्रकाशाने उजळून निघालेल्या या इमारतीचे छायाचित्र आपणास काय संदेश देते? अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा आणि आपले जीवन देखील ज्ञानाच्या प्रकाशाने याप्रमाणे उजळून निघावे. विद्यार्थी मित्रांनो, मुखपृष्ठावर तळाच्या बाजूला आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणाऱ्या वेगवेगळ्या संस्थांची बोधचिन्ह दिलेली आहेत. पहिले बोधचिन्ह आहे युरोपियन युनियन ट्रॅव्हल एजन्सी सर्व्हिस इन व्हिएन्ना. ही संघटना युरोपियन युनियनला मदत करते. विद्यार्थी मित्रांनो, युरोपियन युनियनची सभासद असलेली 27 राष्ट्र आपल्या नागरिकांना मुक्तपणे एकमेकांच्या देशात ये जा करण्याची परवानगी देतात. एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जाण्यासाठी कुठल्याही विशेष परवानगीची आवश्यकता असत नाही. मुक्तपणे संचार हे नागरिक एका देशातून दुसऱ्या देशात करत असलेले दिसतात आणि त्यासाठी मदतनीस म्हणून ही संघटना कार्यरत असलेली दिसते. विद्यार्थी मित्रांनो, दुसरा लोगो आहे सार्क संघटनेचा. SAARC साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन. दक्षिण आशियाई राष्ट्रांची क्षेत्रीय सहकार्य संघटना. सन 1985 मध्ये भारत आणि त्याच्या भोवतालचे 7 देश यांनी एकत्र येऊन ही संघटना स्थापन केलेली आहे. अलीकडच्या काळात अफगाणिस्तान हा एक देश या संघटनेचा सभासद बनलेला आहे. एकूण सार्क संघटनेची आज सभासद संख्या 8 इतकी असलेली दिसते. भारतीय उपखंडातील या राष्ट्रांनी आपापसात सहकार्य वाढविण्याच्या हेतूने ही संघटना स्थापन केलेली आहे. तिसरा लोगो आहे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा. संयुक्त राष्ट्रे ही संघटना आपल्या प्रमुख 6 विभागांच्या मार्फत काम करते. त्यापैकीचा सर्वात प्रमुख विभाग तो म्हणजे सुरक्षा परिषद. जागतिक पातळीवर शांतता व सुरक्षितता टिकवून ठेवण्याची संपूर्ण जबाबदारी सुरक्षा परिषदेच्या खांद्यावर असलेली दिसते. चौथा लोगो आहे संयुक्त राष्ट्रांचा मानवी हक्क आयोग. युनायटेड नेशन्स ह्युमन राईट्स कमिशन. सन 2006 मध्ये या आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर मानवी हक्कांच्या बाबत जनजागृती करणे आणि मानवी हक्कांचं रक्षण करणे यासाठी हा आयोग प्रयत्नशील असलेला दिसतो. मानवी हक्क वैश्विक आहेत. जगातील प्रत्येक नागरिकासाठी मानवी हक्क महत्वाचे आहेत. अर्थात जरी असे असले तरी मानवी हक्कांच्या उल्लंघनाची प्रकरणे सातत्याने घडत असतात. मानवी हक्कांचं रक्षण करणं, मानवी हक्कांप्रती आदर निर्माण करणं यासाठी या मानवी हक्क आयोगाकडून आंतरराष्ट्रीय पातळीवर काम केले जात असलेले दिसते. संयुक्त राष्ट्रांनी सन 1948 मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर मानवी हक्कांचा जाहीरनामा घोषित केला आणि सभासद असलेल्या राष्ट्रांनी हे मानवी हक्क आपल्या नागरिकांना उपलब्ध करून द्यावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. पुढचा लोगो आहे आसियान संघटनेचा. ASEAN असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स. दक्षिण पूर्व म्हणजेच आग्नेय आशियाई राष्ट्रांची संघटना. एकूण 10 देश या संघटनेचे सभासद आहेत. सन 1967 मध्ये ही संघटना स्थापन करण्यात आली. दक्षिण पूर्व म्हणजे भारताच्या पूर्वेच्या बाजूला असणारे देश. विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या कोणत्या प्रादेशिक संघटना स्थापन झालेल्या आहेत त्या सर्व प्रादेशिक संघटनांमध्ये सर्वाधिक यशस्वी झालेली संघटना म्हणून आसियान संघटना ओळखली जाते. व्यापार, उद्योग, पर्यटन या क्षेत्रामध्ये या संघटनेने भरीव काम केलेले दिसते. मुखपृष्ठावरील छायाचित्र आणि लोगो म्हणजेच बोधचिन्ह यांची ओळख करून घेतल्यानंतर आपण विचार करणार आहोत मनपृष्ठाचा म्हणजे शेवटच्या पानाचा.
मुखपृष्ठाप्रमाणेच काही उद्बोधक अशी छायाचित्र मनपृष्ठावर देखील देण्यात आलेली आहेत। आधुनिक नव्या भारताच्या उभारणीसाठी राबविण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या योजनांसंबंधीची छायाचित्र मनपृष्ठावर देण्यात आलेली आहेत। जसे की आधार योजना, युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया या प्राधिकरणाकडून भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड तयार करणे आणि ते वितरित करण्याचे काम केले जाते। आधार योजना ही भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेच्या माध्यमातून डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर करणं शक्य होईल ही भूमिका भारत सरकारची असलेली दिसते। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याचा अर्थ लाभार्थ्यांना थेट रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा करणे। यातून सरकार पातळीवरून होणारा भ्रष्टाचार कमी करण्याचं उद्दिष्ट भारत सरकारने निर्धारित केलेले आहे। पहिली दोन छायाचित्र आधार योजनेशी संबंधित असलेली दिसतात, तर छायाचित्र क्रमांक 3 आणि छायाचित्र क्रमांक 4 ही दोन छायाचित्र डिजिटल इंडियाची निदर्शक असलेली दिसतात। भारत सरकारने अलीकडच्या काळामध्ये डिजिटल इंडिया, स्किल इंडिया, मेक इन इंडिया असे काही वेगळे उपक्रम किंवा प्रकल्प हाती घेतलेले दिसतात। छायाचित्र क्रमांक 3 आणि छायाचित्र क्रमांक 4 हे डिजिटल इंडियाचे निदर्शक आहेत, तर छायाचित्र क्रमांक 5 हे स्किल इंडियाचे निदर्शक आहे। छायाचित्र क्रमांक 6 हे कृषी क्षेत्राचे निदर्शक असून कृषी क्षेत्रामध्ये यांत्रिकीकरणाचा वापर कसा केला जातो या संबंधीचे हे छायाचित्र आहे। मुखपृष्ठ आणि मनपृष्ठावरील विविध छायाचित्र तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणाऱ्या विविध प्रादेशिक संघटनांची बोधचिन्ह नकळतपणे आपणाला राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमाकडे घेऊन जातात। शासन संस्थेची 3 अंग, संयुक्त राष्ट्रांची स्थापना, संयुक्त राष्ट्रांची रचना आणि कार्यपद्धती, तसेच वेगवेगळ्या प्रादेशिक संघटनांची स्थापना, त्यांची कार्यपद्धती या पारंपरिक राज्यशास्त्राच्या अभ्यास घटकांची चर्चा आपल्याला यावर्षी 11व्या वर्गामध्ये करायची आहेच। पण तुमच्या लक्षात आले असेल की त्याच्या जोडीला सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या महत्त्वाकांक्षी योजना जसे की आधार योजना, डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, स्किल इंडिया अशा वेगवेगळ्या योजनांचा अभ्यास आणि त्याच्या जोडीला या योजनांचा समाज जीवनावर होणारा परिणाम, शेती क्षेत्रावर जागतिकीकरणाच्या धोरणाचा पडलेला प्रभाव या सर्व बाबी आता राज्यशास्त्राच्या अभ्यासाचा भाग बनलेल्या आहेत। आणि मित्रांनो, आपणाला या नव्या प्रवाहाचा देखील या अनुषंगाने 11व्या वर्गामध्ये विचार करायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, मनपृष्ठाच्या अखेरीस या पाठ्यपुस्तकाची छापील किंमत ₹68 इतकी देण्यात आलेली आहे। मुखपृष्ठ आणि मनपृष्ठ अशा 2 भागात आपण पुस्तकाच्या बाह्य रंगाचा विचार केल्यानंतर आपण पुस्तकाच्या अंतरंगाकडे जाणार आहोत। पुस्तकाच्या अंतरंगाचा देखील आपण 2 भागामध्ये विचार करणार आहोत। पुस्तकाचे अंतरंग, पहिला भाग पाने A to I आणि दुसरा भाग पाने 1 ते 90। विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या भागामध्ये पाने 1A to I या पानांमध्ये पुस्तकाच्या संबंधी माहिती दिलेली आहे। या पुस्तकाचा वापर करणारे घटक विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी काही सूचना आणि मार्गदर्शन या पहिल्या भागामध्ये देण्यात आलेले आहे। तसेच दीक्षा ॲपच्या माध्यमातून हे डिजिटल पाठ्यपुस्तक कसे उपलब्ध होईल आणि अध्ययन अध्यापनासंबंधी दृकश्राव्य साधने कशी उपलब्ध करता येतील याबाबतची माहिती देखील येथे दिलेली आहे। संविधानाची प्रास्ताविका, राष्ट्रगीत, प्रतिज्ञा यांचाही समावेश पुस्तकाच्या अंतरंगाच्या पहिल्या भागामध्ये करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे संचालक यांनी लिहिलेली प्रस्तावना या पहिल्या भागामध्ये समाविष्ट असून त्याद्वारे अभ्यासक्रमाचा हेतू स्पष्ट करण्यात आलेला आहे। तसेच प्रत्येक घटकानुसार
विद्यार्थ्यांनी प्राप्त करावयाच्या क्षमता यासाठीची क्षमता विधाने देखील या अंतरंगामध्ये पहिल्या भागात समाविष्ट करण्यात आलेली आहेत. अंतरंगाचा दुसरा भाग पाने 1 ते 90 यामध्ये अभ्यासक्रमाचा समावेश असून एकूण 10 प्रकरणे देण्यात आलेली आहेत. ही 10 प्रकरणे 4 विभागांमध्ये विभागण्यात आलेली आहेत. विभाग क्रमांक 1 राजकीय संकल्पना, विभाग क्रमांक 2 तुलनात्मक शासन आणि राजकारण, विभाग क्रमांक 3 लोकप्रशासन आणि विभाग क्रमांक 4 आंतरराष्ट्रीय संबंध. राज्यशास्त्र या विषयाचा विद्यार्थ्यांना सर्वांगीण परिचय व्हावा या हेतूने या अभ्यासक्रमाची अभ्यास मंडळाने रचना केलेली आहे. उत्तम रंगसंगती, आवश्यक तेथे छायाचित्रांचा सुयोग्य वापर, संकल्पना स्पष्ट व्हावी म्हणून सोबतच्या चौकटीमध्ये दिलेली अधिकची माहिती, प्रत्येक प्रकरणाखाली विद्यार्थ्यांना सर्वांसाठी दिलेला स्वाध्याय अशी अनेक वैशिष्ट्ये या पुस्तकाची सांगता येतील. पाठ्यपुस्तकाचे बाह्य रंग आणि पाठ्यपुस्तकाचे अंतरंग अशा 2 भागात आपण या पाठ्यपुस्तकाचा परिचय करून घेतला आहे. पुढील भागामध्ये आपण राज्यशास्त्र इयत्ता 11वी अभ्यासक्रमाचा परिचय करून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मला खात्री आहे की हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल.